इयत्ता 10वी भूगोल प्रश्नोत्तरे प्रकरण 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली प्रश्न 2 भाग 1 प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट अ सतलज, ब गोदावरी, क कृष्णा, ड ब्रह्मपुत्रा. ब गट 1 बेटवा, 2 भीमा, 3 चिनाब, 4 मांजरा, 5 सुबनशिरी. प्रश्नामध्ये आपल्याला प्रमुख नदी आणि तिची उपनदी यांची जोडी जुळवण्यास सांगितले आहे. प्रथम आपण अ गटातील सतलज नदी पाहूया स्पष्टीकरणामध्ये. या ठिकाणी तिबेटच्या भागामध्ये मानसरोवराजवळ ही सतलज नदी उगम पावते. भारतातून वाहत जाऊन ती पाकिस्तानमध्ये प्रवेश करते आणि पाकिस्तानमध्ये ही सिंधू नदीला जाऊन मिळते. या तिच्या प्रवाहामध्ये अनेक नद्या त्याला येऊन मिळतात. त्यातली चिनाब ही नदी उत्तरेकडून वाहत येऊन ही सतलजला मिळते. म्हणजेच चिनाब ही सतलजची उपनदी आहे. त्यामुळे आपण पहिली जोडी या ठिकाणी लावूया, सतलज चिनाब. आता आपण दुसरी नदी घेऊया, गोदावरी नदी. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गोदावरी नदी ही उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन ती बंगालच्या उपसागराला येऊन मिळते. आपल्या ब गटातील ज्या उपनदी दिलेल्या आहेत, ह्या उपनद्यांपैकी दक्षिणेकडून या गोदावरीला मिळणारी जी नदी आहे ती मांजरा. म्हणजेच मांजरा ही गोदावरीची उपनदी आहे. आता आपण ही दुसरी जोडी लावूया, मांजरा. तिसरी नदी दिलेली आहे कृष्णा. आता आपण कृष्णेचा प्रवाह पाहूया. या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी ती उगम पावते आणि पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि या तिच्या प्रवाहाला आपल्या ब गटामध्ये ज्या नद्या दिलेल्या आहेत त्या नद्यांपैकी आपल्याला भीमा ही नदी सांगता येईल. उत्तरेकडून ही भीमा नदी वाहत येऊन या कृष्णेला येऊन मिळते. म्हणजेच भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. त्यामुळे आपल्याला ही तिसरी जोडी दाखवता येईल, ती म्हणजे कृष्णा भीमा. आता आपण चौथी नदी पाहूया, ब्रह्मपुत्रा नदी. चीनमध्ये उगम पावून अरुणाचल प्रदेशामध्ये ती भारतामध्ये प्रवेश करते. पुढे आसाममधून ती बांगलादेशातून बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि आपल्या या ब गटातील नद्यांपैकी जी सुबनशिरी नदी आहे, ही सुबनशिरी नदी या ठिकाणी उत्तरेकडून वाहत येऊन या ब्रह्मपुत्रा नदीला येऊन मिळते. म्हणजेच सुबनशिरी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. मग आपण चौथी जोडी लावूया, ब्रह्मपुत्रा सुबनशिरी. आता आपण उत्तर लिहू. उत्तर सतलज, चिनाब, गोदावरी, मांजरा, कृष्णा, भीमा, ब्रह्मपुत्रा,
सुबानशिरी. प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट. अ हिमालय, ब सुंदरबन, क लक्षद्वीप बेटे, ड भारतीय महावाळवंट. ब गट. 1 गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश, 2 प्रवाळांची कंकण द्वीपे, 3 अर्वाचीन वली पर्वत, 4 जागृत ज्वालामुखी, 5 थरचे वाळवंट. अ गटातील पहिला घटक आहे हिमालय आणि या हिमालय घटकाची आपल्याला ब गटातील घटकाशी जोडी लावायची आहे. आपण यापूर्वी हिमालयाची निर्मिती पाहिलेली आहे. भूपृष्ठाला वाळा पडून हिमालयाची निर्मिती झालेली आहे. हे आपण पूर्वीच पाहिलेलं आहे. हा जो हिमालय आहे हा हिमालय भूपृष्ठाला वाळा पडून झालेला आहे, म्हणजे तो वली पर्वत आहे आणि तो अर्वाचीन असा सर्वात तरुण असा हा हिमालय आहे. म्हणून पहिली जोडी आपल्याला सांगता येईल हिमालय अर्वाचीन वली पर्वत. दुसरा घटक आहे ब सुंदरबन. गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांनी वाहून आलेल्या गाळाचं संचयन या दोन्ही नद्या आपल्या मुखाजवळ संचयन करतात आणि त्यामुळं या भागामध्ये त्रिभुज प्रदेशाची निर्मिती झालेली आहे आणि त्याला सुंदरबन असं नाव दिलेलं आहे. आणि याचं वैशिष्ट्य आहे तो म्हणजे जगातील सर्वात मोठा हा त्रिभुज प्रदेश आहे. म्हणजे सुंदरबन हा जो प्रदेश आहे हा गंगा ब्रह्मपुत्रा या नद्यांचा त्रिभुज प्रदेश आहे, अशी आपल्याला दुसरी जोडी सांगता येईल. या ठिकाणी असणारा हा त्रिभुज प्रदेश आपण दाखवूया. गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश. तिसरा घटक दिलेला आहे क लक्षद्वीप बेटे. अरबी समुद्रातील जी भारतीय बेटे आहेत त्याला आपण लक्षद्वीप बेटे असं म्हणतो आणि ह्याची जी निर्मिती आहे ही निर्मिती प्रवाळापासून झालेली आहे आणि ही बेटे कंकण द्वीप आहेत. म्हणजेच आपल्याला तिसरी जोडी सांगता येईल लक्षद्वीप बेटे प्रवाळांची कंकण द्वीपे. हे आपल्याला पुढची जोडी सांगता येईल. अ गटातील ड घटक आहे भारतीय महावाळवंट. राजस्थानमध्ये जो वाळवंटी प्रदेश आहे त्याला भारतीय महावाळवंट असं म्हटलेलं आहे. त्यालाच आपण मरुस्थल असंही म्हणतो आणि त्याला तिसरं नाव आहे थरचे वाळवंट. म्हणजेच आपल्याला या जोडीमध्ये चौथी जोडी सांगता येईल ती म्हणजे भारतीय महावाळवंट थरचे वाळवंट. आता आपण उत्तर लिहू. उत्तर हिमालय अर्वाचीन वली पर्वत, सुंदरबन गंगा ब्रह्मपुत्रेचा त्रिभुज प्रदेश, लक्षद्वीप बेटे प्रवाळांची कंकण द्वीपे, भारतीय महावाळवंट थरचे वाळवंट. प्रश्न योग्य जोड्या जुळवा. अ गट. अ यमुना, ब गोदावरी, क कृष्णा, ड गंगा. ब गट 1 शबरी, 2 घागरा, 3 सिंध, 4 तुंगभद्रा, 5 तिस्ता. या प्रश्नामध्ये आपल्याला नदी आणि तिची उपनदी अशा जोड्या जुळवायच्या आहेत.
अ गटामध्ये पहिली नदी दिलेली आहे यमुना. प्रथम आपण यमुनेचा प्रवाह पाहूया. या ठिकाणी यमुनोत्री या ठिकाणी उगम पाहून ही यमुना नदी उत्तरेकडील मैदानी प्रदेशातून वाहत जाऊन पुढे गंगा नदीला जाऊन मिळते. आणि या यमुना नदीच्या प्रवाहामध्ये दिलेल्या गटातील जी सिंध नदी आहे, ही सिंध नदी पठारावर उगम पाहून उत्तरेकडे वाहत जाऊन या यमुनेला मिळते. म्हणजे सिंध ही यमुना नदीची उपनदी आहे. मग आपण पहिली जोडी लावूया, यमुना सिंध. आता आपण दुसरी जोडी घेऊया, गोदावरी. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी या गोदावरीचा उगम होतो आणि पठारावरून वाहत ती पूर्वेला बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि तिच्या प्रवाहामध्ये या गोदावरी नदीला उत्तरेकडून शबरी ही नदी येऊन मिळते. म्हणजे शबरी ही गोदावरी नदीची उपनदी आहे. म्हणून आपण दुसरी जोडी लावूया, गोदावरी शबरी. तिसरी नदी दिलेली आहे कृष्णा. आपण कृष्णा नदी पाहूया. महाबळेश्वर येथे उगम पाहून ती पुढे या ठिकाणी महाबळेश्वर येथे उगम पाहून कृष्णा नदी पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि तिच्या प्रवाहामध्ये तिला दक्षिणेकडून तुंगभद्रा ही नदी येऊन मिळते. म्हणजेच तुंगभद्रा ही कृष्णेची उपनदी आहे. म्हणून तिसरी जोडी आपण लावूया, कृष्णा तुंगभद्रा. आता आपण चौथी जोडी पाहूया, गंगा. या ठिकाणी गंगोत्री येथे उगम पाहून ही गंगा नदी उत्तरेकडील मैदानी प्रदेशातून वाहत जाऊन पुढे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. आणि या प्रवाहामध्ये या गंगा नदीला आपल्या ब गटातील दिलेल्या नदीपैकी जी घागरा नदी आहे, ही घागरा नदी उत्तरेकडून येऊन मिळते. म्हणजेच घागरा ही गंगेची उपनदी आहे. त्यामुळे आपण आता चौथी जोडी लावूया, गंगा घागरा. आता आपण उत्तर लिहू, उत्तर यमुना सिंध, गोदावरी शबरी, कृष्णा तुंगभद्रा, गंगा घागरा. अभ्यासक्रमावरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा व लाईक करून शेअर करा.